तुम्ही कधी मटार पनीर तांदळाच्या भाकरीसोबत खाल्लंय का? आणि त्याला बनवण्यासाठी लागतात हे ताटातले फक्त इन्ग्रेडियंट्स. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळे इन्ग्रेडियंट्स कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करते. सगळ्यात आधी तर काही खडे मसाले घेऊन ते ड्राय रोस्ट करून घ्यायचे. 1 कप दुधामध्ये छान त्याची पेस्ट बनवून घ्यायची. नंतर 2 मोठ्या आकाराचे कांदे घेऊन डीप फ्राय करून घ्यायचे. कांदा तळत असताना तो छान ब्राऊन करून घ्यायचा. 2 चमचे दह्याचे, खूप सारी कोथिंबीर आणि पांढरे तीळ टाकून याचं सुद्धा छान वाटण तयार करून घ्यायचं. वाटण करत असताना अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि वाटण बनवून घ्यायचं. नंतर तेलामध्ये पनीर छान फ्राय करून घ्यायचं. पनीर छान मऊ झालं की त्याच्यामध्ये काजू ॲड करायचे. काजू जर सुरुवातीला टाकताल तर ते करपतील आणि त्याचा सगळा करपट वास भाजीमध्ये उतरून जाईल. सहसा अशी काही चव लागत नाही मग त्याला. 2 मोठ्या आकाराचे टमॅटो, कसुरी मेथी, छोटंसं लसूण म्हणजे 4 ते 5 पाकळ्या आणि अद्रक घेऊन त्याची सुद्धा प्युरी बनवून घ्यायची. आता ती थोडीशी काळपट दिसते, त्याचं कारण तेच की त्याच्यामध्ये कसुरी मेथी असते. झालं आता वाटण. आता फोडणीची तयारी. 2 चमचे तूप टाकून घ्यायचं कढईमध्येच आणि एक झालं की एक वाटण परतून घ्यायचं. सगळ्यात आधी तर खड्या मसाल्यांचं वाटण परतायचं हाय फ्लेमवरती. फ्लेम जरी हाय असली तरी वाटण करपता कामा नये. नंतर जी करून घेतलेली टोमॅटो प्युरी आहे ना ती टाकायची. आता इथे मी साखर टाकायला विसरले, पण तुम्ही साखर टाका, कारण टोमॅटो जी प्युरी असते ना ती थोडीशी आंबट असते. त्यानंतर कांदा आणि दह्याचं जे वाटण आहे ते पण छान परतून घ्यायचं. वाटण परतायला मोजून 4 ते 5 मिनिटं लागतात. त्यातलं पाणी सगळं जाऊन द्यायचं. नंतर मटार ॲड करायचे. त्याला छान तेल सुटतं. 1 चमचा तुपाचा हमखास ॲड करायचा त्याच्यामध्ये. परतून घेतलेले काजू आणि पनीरचे काप टाकून पुन्हा परतून घ्यायचं 2 ते 3 मिनिटं. तोपर्यंत मी वाटणाचं जे पाणी होतं ते उकळायला ठेवलं होतं. तांबडं तिखट, घरातल्या तिखटाचा मसाला आणि हळद टाकून पाणी टाकलं आणि छान परतून घेतलं. उकळतं पाणी टाकायचं, गार पाणी टाकायचं नाही. आणि उकळून झालं की गरमागरम सर्व करायचं. मी त्याला सर्व केलं होतं जिरा राईस, मसाला पापड आणि तांदळाच्या भाकरीबरोबर.